कोल्हापूरमध्ये प्रभाग 3 मध्ये प्रमोद देसाई विजयी झालेले आहेत। कोल्हापूरमधलं बघा, विजय देसाई विजयी झालेले आहेत। प्रभाग 3 मधले भाजपचे ते उमेदवार आहेत प्रमोद देसाई हे विजयी झालेत। कोल्हापूरमध्ये प्रभाग 3 मध्ये भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवलाय। प्रमोद देसाई हे भाजपचे उमेदवार आहेत प्रभाग 3 मधले, ते विजयी झालेले आहेत। महापालिका कुणाची याचं उत्तर पुढच्या काही तासात मिळणार आहे। मात्र त्याआधी आता हळूहळू निकालही हाती यायला लागलेत। कोल्हापूरमधला पहिला निकाल प्रभाग 3 मधून भाजपचे प्रमोद देसाई हे विजयी झालेले आहेत। प्रभाग 3 मध्ये भाजपचे उमेदवार वळतोय की निकाल काय लागतायत। गेले अनेक दिवस चर्चा होती की अनेक वर्षांनी होणाऱ्या महानगरपालिकांमध्ये सत्ता कोणाची असणार आहे, तेव्हा आता निकालांना सुरुवात झाली आहे। भाजपने खातं खोललंय। कोल्हापूरमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले। कोल्हापूरमध्ये काँग्रेस आणि भाजपात काटेकी टक्कर आहे। काँग्रेस 26 तर भाजप 22 जागांवर आघाडीवर आहे। मात्र पहिला निकाल भाजपच्या बाजूने आलाय। कोल्हापुरात शिंदे सेना 9 जागांवर आघाडीवर आहे। ठाकरे सेना ही 2 जागी आघाडी घेताना दिसते। कोल्हापूरमधले सुरुवातीचे कल, कोल्हापुरात काँग्रेस आणि भाजपात काटेकी टक्कर आहे। 26 जागी काँग्रेस तर 22 जागी भाजप कोल्हापुरात आघाडीवर आहे। कोल्हापुरात शिंदे सेनेनेही 9 जागांवर आघाडी घेतली तर ठाकरे सेनेनेही 2 जागांवर कोल्हापुरात आघाडी घेतलेली आहे। कोल्हापुरात काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये आपण पाहू शकतोय कशा प्रकारे टक्कर आहे। 26 आणि भाजप हे 22 हे 2 आकडे दिसत आहेत। शिंदे सेना आपण पाहतोय 9 जागांवर पुढे आहे, तेव्हा शिंदे सुद्धा अगदी 9 जागा घेऊन कोल्हापुरात एकत्रच आपण पाहायला मिळतंय। कुणा एका हाती सत्ता नाहीये, तर शिंदेंच्याही काही जागा आहेत। काँग्रेस आणि भाजप सुद्धा आघाडीवर पाहायला मिळतंय। काँग्रेस 26 आणि भाजप 22 जागी कोल्हापुरात आघाडीवर आहे।